क्रमांक बी अगदी 8:30 वाजता या दोन्ही संघांनी इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे, जेणेकरून आपण 9 वाजता खेळाला सुरुवात करू. दुसरा सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवाल विरुद्ध भारत स्पोर्ट आमने, अर्थात अध्यक्ष साहेबांचा संघ आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा सामना असेल गावदेवी स्पोर्ट वालचिंद विरुद्ध रायझिंग स्टार लोणार. चौथा सामना असेल जय हिंद देवरुंग ए विरुद्ध न्यू ज्युनियर स्पोर्ट आमने. आणि पहिल्या फेरीचा सामना असेल नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा विरुद्ध गावदेवी लोणार. तर सामन्याला सुरुवात होते. गावदेवी नानकर संघानं टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जेव्हा 4-4 षटकांचे सामने झालेत, नानकर संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि 5 षटकांचे जेव्हा सामने होत आहेत तेव्हा मात्र नानकर संघाच्या कर्णधाराने आपण पाहिलंय की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर सामन्यातील षटकांची संख्या पाहून देखील डिसिजन घेतले जात आहेत. खूप चांगलं गेम प्लॅनिंग नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं नानकर संघाच्या माध्यमातून. बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील जे चेंजेस त्यांच्या माध्यमातून करण्यात येत असतात बऱ्याचदा ते सक्सेसफुल पाहायला मिळत असतात. काही वेळा असं देखील घडलेलं आहे की बॅटिंग ऑर्डरमध्ये जे चेंजेस त्यांनी महत्त्वाच्या सामन्यामध्ये केलेले आहेत त्याचा त्यांना फटका देखील बसलाय. परंतु आजचा दिवस आत्तापर्यंत तरी बऱ्यापैकी या दोन्ही संघांनी गाजवलेला आहे. नक्कीच नानकर संघाचा जे विचार आपण जर केला तर हा संघ याच परिसरामध्ये लौकिक नाही, तर मात्र आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्याच्या बाहेर जाऊन सुद्धा संघाची चांगली कामगिरी झालेली आहे. मला नक्कीच आठवते की या संघाने 1 लाखाची पारितोषिकाची स्पर्धा सुद्धा जिंकलेली आहे. म्हणजे या संघाने खूप काही आहे. आणि मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये मला नक्कीच आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर मात्र कमीत कमी 10 प्रतिस्पर्धी संघाला मात्र थांबवावं लागेल. हो निश्चितच. खरं तर आपण पाहिलं तर टिटवाळा परिसरामध्ये, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये देखील चांगला दरारा नानकर संघाने आपल्या नावाचा निर्माण केलेला आहे. आणि संजय स्पोर्ट सावध एक खूपच जुना जाणता संघ आहे आपल्या विभागातील. अक्षरशः त्यांची मजल देखील दोंडावडवलीपर्यंत देखील भरपूर गेलेली आहे. त्या ठिकाणी देखील काही स्पर्धा या संघाने जिंकलेल्या आहेत. परंतु हे नवीन वर्ष आहे, आता मागे काय घडलेलं आहे त्या गोष्टीला फारसं काही महत्त्व नाही आहे. मागच्या मॅचमध्ये देखील तुम्ही काय केलं त्या गोष्टीला देखील महत्त्व नाही आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. गणेश विथ कैलास. रणनीतीमध्ये बदल दिसतोय, ओपनिंग पेअरमध्ये बदल आहे. गणेश आलाय सलामीला. पहिला बॉल घेऊन अक्षय कोळी. पहिलाच बॉल लाखो टप्प्याचा आहे, चांगला बाउन्स प्राप्त केलाय परंतु दिशा थोडीशी भरकटली, त्यामुळे वाईट घोषित केलाय पंचांनी. आणि अक्षय कोळीची ही रणनीती राहिलेली आहे. त्याने जास्त बॅक ऑफ लेन चेंडू टाकलेले आहेत. शरीरवेधी गोलंदाजी जबरदस्त पद्धतीने त्यांनी साकारलेली आहे पहिल्या 3 मॅचेसमध्ये. हो नक्कीच. आणि पहिल्याच षटकाचा आपण जर विचार तर प्रत्येक पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षय कोहलीने मात्र भेदक मारा केला आहे. परंतु नक्कीच या मॅचमध्ये सुद्धा मात्र तशाच प्रकारची अपेक्षा असेल नानकर संघाला. परंतु मात्र या ठिकाणी पाहूया, होम ग्राउंड आहे, होम मैदान आहे, स्वतःची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाची कशा प्रकारचा परफॉर्मन्स असेल हे पाहणं सुद्धा मात्र या ठिकाणी रंगतदार ठरणार आहे. पहा पुन्हा त्या चेंडूला आपटी दिली, चेंडू हवेत. थोडंसं पाहिलं तर त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्याचमुळे पाहतोय चेंडू मात्र निघून जातो या डिक्लेअर झोन मध्ये एका धाबीसाठी. गोलंदाजाची हाईट देखील चांगली आहे, त्या हाईटचा देखील तो वापर करतोय आणि योजनाबद्ध मारा आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडासा अडखळला होता फलंदाज फटका खेळत असताना, योग्य पोझिशनमध्ये नव्हता आणि कुठेतरी असं वाटत होतं की द्विधा मनस्थितीत होता, खेळू तरी कुठे हा बॉल, अशी मनस्थिती होती गणेशची. मात्र डिक्लेअर झोनमध्ये बॉल निघून गेलाय स्लिप कॉर्डरमधून. कुठली स्लिप वगैरे नाही आहे त्या ठिकाणी. एक धाव आली आहे बॅटने आलेली या सामन्यातील, ही पहिली धाव. आणि एकूण धावसंख्या आता मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते बिनबाद 2. डावखुरा फलंदाज आहे गणेश, त्यामुळेच त्याला कुठेतरी सलामीला पाठवण्यात आलेला आहे, जेणेकरून गोलंदाजांना लाईन आणि लेंथ ॲडजस्ट करण्यामध्ये थोड्याशा डिफिकल्टीज येतील. आणि गणेशकडे अनुभव देखील चांगला आहे, चांगली फटकेबाजी देखील तो करू शकतो. एक पिंच हिटर म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जाते. पुढचा बॉल फेस करतोय कैलास. टप्प्याचा बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे परंतु हा बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जातोय ऑन साईडला. डिक्लेअर झोन कडे मार्गस्थ होतोय, परंतु आता फिल्डरने चेंडू अडवलाय आणि चेंडूची फेक होईपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर वारंवार टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय कैलास पाटील. चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या मॅचमध्ये देखील खूप प्रेक्षणीय फटकेबाजी त्याने केली होती. हो नक्कीच. आणि तुमच्याकडे अजय जर बाउन्सर चेंडू टाकण्याची जर क्षमता असेल तर तुमच्याकडे वेग सुद्धा तेवढाच असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्या चेंडूमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. तुमच्याकडे जर वेग नसेल आणि तुम्ही जर बाउन्सर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर मात्र फलंदाज पुलच्या अंदाजामध्ये मात्र टेक्यावरनी मोठे फटके नक्कीच खेळू शकतील. आणि प्रत्येक बॉल तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाही, परंतु शॉर्ट बॉल टाकू शकता. हा शॉर्ट बॉल होता, पहा एकच धाव येते. शॉर्ट बॉल बाउन्सर फरक आहे. बाउन्सर जर पंचांनी घोषित केला बॉल
तर मात्र त्यानंतर तुम्हाला बाउन्सर टाकता येणार नाहीये. एका ओव्हरमध्ये एकच बाउन्सर तुम्ही टाकू शकता. तर त्या गोष्टीकडे देखील लक्ष गोलंदाजाला द्यावं लागतं. आखूड टप्प्याची गोलंदाजी वारंवार करता येते, परंतु बाउन्सर आणि आखूड टप्प्याचा बॉल फरक आहे. बाउन्सर देखील आखूड टप्प्याचाच असतो बॉल, परंतु तो फलंदाजासाठी एक शस्त्र असतं कुठेतरी गोलंदाजाचं आणि त्याची उंची थोडी जास्त असते. खांद्याच्या वरून गेला की पंच जरूर बाउन्सर घोषित करत असतात. परंतु प्रत्येक शॉर्ट बॉल हा बाउन्सर असेलच असं नाही. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. पहिलं षटक सुरू आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आणखी एक सिंगल येते. धावसंख्या बिनबाद 6. नक्कीच आतापर्यंत आपण जर पाहिले तर खूपच चांगली गोलंदाजी या ठिकाणी या पूर्ण दिवसभरामध्ये अक्षयने मात्र साकारली आणि या महत्वाच्या मॅच मध्ये सुद्धा मात्र चांगली सुरुवात करतो. विकेट त्याला प्राप्त करता आली नाही, परंतु नक्की धावांचा वेग कुठेतरी मात्र कमी पाहायला मिळतो. याचं कारण आतापर्यंत एकही मोठा फटका एखादी कोणत्याही फलंदाजी बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. जर का या ठिकाणी मात्र कैलास पाटील कदाचित अटॅकिंग करू शकेल, कारण पॉवर प्ले षटक चालू आहे. दोनच क्षेत्रशी पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणी डीपमध्ये आणि त्याचा फायदा उचलतोय का पाहूया. इथे मात्र थोडंसं स्वेअर चेंडू पाहायला मिळतोय, कारण चुकीची दिशा पाहतोय आपण उजव्या यष्टीच्या बाहेर. आणि ज्यावेळी चेंडू लँड झाला त्यावेळी नक्कीच आपण पाहतो की थोडंसं अक्षय सुद्धा नाराज झालं अक्षयवर. वाईट चेंडू. येस, अक्षय थेटेला हे व्हेरिएशन आवडलं नाही, कारण नियंत्रण नव्हतं. नियंत्रणाचा अभाव होता. स्लोअर डिलिव्हरी टाकली होती, परंतु स्वेअर चेंडू पाहायला मिळाला. अवांतर धाव मिळते. प्रत्येक धाव ही महत्वाची असणार आहे. प्रत्येक चेंडू हा फारच महत्वाचा असणार आहे दोन्ही टीमसाठी. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. एक शॉर्ट कव्हरमध्ये कॅचिंग पोझिशनमध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. यावेळेस फ्रंट फुटला येऊन सुरेख फटका. जबरदस्त टायमिंग. लॉंग ऑनच्या वरून चेंडू फेकून दिलाय. कैलासच्या बॅट मधून हा नेत्रदीपक षटका. मी म्हटलं होतं की सुरुवात कुठेतरी शांत झाली आहे, परंतु कदाचित कैलास पटेलच्या माध्यमातून अटॅकिंग क्रिकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसाच प्रकारचा फटका पण पाहिला. बॅटचा अगदी स्लॉटमध्ये चेंडूला सरळ बॅटने मात्र लॉफ केला आणि मात्र काय फटका इथे मात्र पाहतो. पहिला बिगिट संजय स्पोर्ट्स सोबत संघाच्या डावामध्ये पाहायला मिळतो. या षटकार जास्तीत जास्त षटकार आजच्या दिवसामध्ये आपल्याला समोरच्या दिशेनेच पाहायला मिळालेले आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विशेषतः लॉंग ऑन असेल किंवा वाईड लॉंग ऑन कॉर्नर मिड विकेटकडे देखील काही षटकार पाहायला मिळालेले आहेत. परंतु कैलासच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य राहिलंय की लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला त्याने खूप प्रेक्षणीय ड्राईव्ह खेळलेले आहेत. हवेतून षटकार जोडलेले आहेत. कुठेतरी गोलंदाजाची धार बोथट करण्याचं कार्य करतोय कैलास. यावेळेस पुल केलाय बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये. आशिष आहे. जबरदस्त कॅच. फॅन्टॅस्टिक कॅच. फलंदाज बाद. ओहो, लखनने आल्या आल्या आपला ट्रेडमार्क फटका खेळलाय. स्लॉक स्वीप. जबरदस्त टायमिंगच्या जोरावर हा बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर.
चेंडूची लेंथ पाहिली तर कुठे पहिल्याच चेंडूवर थोडंसं आपण थोडं पाहिलं तर फ्लॅट दिला आणि कुठे लेग कट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि तीच लेंथ मात्र या ठिकाणी लखनने ओळखली आणि काय ते मात्र जबरदस्त फटका पाला म्हणतो या खूपच छान आल्या मात्र या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर प्रहार केला षटकरने आपलं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या पुढे जाते या 1 गडी बाद 19 धावा. आता मात्र अकुटप्याचा चेंडू आहे इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर खेळायचं होतं चेंडू हा बेस क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी अक्षय तडे विकेट प्राप्त करतो आपल्या संघासाठी. लखन ती जे लखनने घाई केली आहे हा बॉल आखो टप्प्याचा होता अँगल डिलिव्हरी होती बाहेर निघत होता भरपूर विड्थ होती परंतु खूप लवकर त्याने फटका खेळलाय त्यामुळेच थोडासा मिसटाईम फटका पाहायला मिळाला. थोडासा वेट करून जर स्क्वेअर कट लगावला असता किंवा पंच जरी केला असता तर इनफिल्डला क्लिअर तो करू शकला असता परंतु टायमिंग चांगलं पाहायला मिळालं नाही आणि सहज सोपा झेल देऊन मात्र लखन बाद 2 तंबूत परतलाय. फक्त 6 धावांचं योगदान देता आलं लखनला. धावसंख्या 2 बाद 19. जी चूक कैलास पाटीलने केली अजय तीच चूक लखन पाटीलने सुद्धा केली कारण तुम्ही अगोदर एक एक षटकार इथे मात्र लगावले होते परंतु कुठेतरी तुम्हाला संघाचा विचार करणं गरजेचं होता. ज्या मान्यवरांनी दुपारच्या सत्रामध्ये हजेरी लावली होती तेच मान्यवर आता मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आलेले आहेत. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज खंडू पाटील येतो या नॉन स्ट्राइक एंडला. अक्षय पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला चांगला पिकअप करतोय परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. एकदा पूर्ण केली आणि एकच धावेवर मात्र या ठिकाणी समाधानी म्हणावं लागणार आहे. सावध संघाने कुठेतरी किरण पाटीलला थांबवून ठेवलंय. कदाचित डेथ ओव्हर्समध्ये किरण या सामन्यामध्ये फलंदाजीला येईल. प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे. भरपूर वेळ अजूनही आहे दोन्ही टीम्सकडे. अजूनही बरंच काही घडायचं आहे या मॅचमध्ये. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. गणेशला संधी मिळाली त्या संधीचं सोनं त्याला करावं लागणार आहे. सावध संघाला जर एका चांगल्या स्कोर पर्यंत जायचं असेल तर निश्चितच गणेशला एक बाजू लावून ठेवावी लागेल धरून ठेवावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडू खेळले 3 सिंगल्स त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. त्याने आपली जबाबदारी कुठेतरी चूकपणे बजावलेली आहे परंतु अजूनही कार्य संपलेलं नाही. खंडूकडे स्ट्राईक. सो रेक बॉल जबरदस्त परफेक्ट यॉर्कर आणि अगदी टोवर मला वाटतं जाऊन बॉल लागलेला आहे. फलंदाज बाद. मध्ये मित्र म्हणे चुका पाहायला मिळाल्या कारण आपण जर पाहिले तर लखन पाटील बाद झाला कैलास पाटील सुद्धा बाद झाला. कुठेतरी मात्र एखादा एक जेंटलमॅन खेळाडू इथे मात्र येणं गरजेचं होतं. नक्कीच खंडूच्या जागेवर तुम्ही कदाचित आशीर्वादला किंवा प्रमोट केला असतं तर आपल्या संघासाठी चांगलं ठरलं असतं. परंतु एक एक संघाची वेगवेगळी रणनीती असते या आणि तो अजय गणेश पाटीलचा इथे मात्र उल्लेख केला. मी नक्कीच गणेश पाटीलला अगदी 10 वर्षापासून ओळखतो या काय खेळ तो क्रिकेट खेळायचा परंतु कुठेतरी त्याला दुखापत झाल्यापासून त्याच्या खेळावर थोडासा परिणाम झाला आणि तिथून मात्र जे आपण गणेश पाटील जुने ओळखायचो होतो तशा प्रकारे खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला नाही. परंतु नक्कीच ही मॅच त्याच्यासाठी फार इम्पॉर्टंट असते कारण त्याचे जे सिनियर खेळाडू आहेत त्यांच्याकडे फार अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र पूर्ण झाल्या नाही आणि तुम्हाला नक्कीच इथे मात्र एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर गणेश पाटीलला इथे मात्र 100% मात्र द्यावा लागेल. एक सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. तुम्ही जर सीमेरेषेच्या पलीकडे एखादा झेल टिपला तर पहा सुपर फ्रायडे आहे वर्षाचा पहिला दिवस आहे. तुम्ही सीमेरेषेच्या पलीकडे एक झेल टिपला तर हरचंद्र पाटील याचकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. येस परंतु डिक्लेअर झोन मध्ये नाही. सीमारेषेच्या बाहेर षटकार फलंदाजाने लगावला तरच तुम्ही तो झेल घेतला तर पारितोषिक मिळणार आहे. 20 धावा धावफलकावर अगदी टो क्रशर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. जबरदस्त एक्झिक्युशन आणि काही समजण्याच्या आधीच फलंदाजाचं काम तमाम झालं होतं. बॅट देखील फिरवता आली नाही खंडूला. एवढा जबरदस्त यॉर्कर होता. वेग देखील भन्नाट पाहायला मिळाला अक्षय थेटेच्या माध्यमातून. एक चांगलं षटक आतापर्यंत 2 गडी बाद केलेत. फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 3 बाद 20. नवीन बॅट्समन जयेश आलाय 5व्या क्रमांकावर आणि आल्या आल्या चांगला फटका परंतु फिल्डर आहे. ओ हो चांगला प्रयत्न. चेंडू पूर्णपणे कॅरी झाला नाहीये. आशिष कोळी आहे त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत या बॉलवर. धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते सावध संघाची. संजय स्पोर्ट्स सावध 3 बाद 22. नक्कीच कुठेतरी आपण जर पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली परंतु त्यानंतर अक्षय थेटे चांगला कमबॅक षटक इथे मात्र हाताळलं. पुन्हा एक चांगला चेंडू आपण पाहतोय आणि मात्र कुठेतरी आपण पाहिल्या पंचाचा लेग बायचा इशारा. सफल षटक येते मात्र पहिल्या अक्षय थेटेचं कारण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर अजय षटकार आला होता आणि षटकार आल्यानंतर सुद्धा पाहिले तर फक्त 10 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट्स
प्राप्त केले. लखन पाटीलला प्रथमतः बाद केला आणि त्यानंतर खंडू पाटील इथे मात्र खातं सुद्धा उघडता त्याला मात्र आलं नाही. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 23 धावा अजून 3 षटकांचा खेळ आपण पाहणार आहोत. किमान 50च्या पलीकडे इथे मात्र पाहावं लागेल संजय स्पोर्ट्स सावत संघाचा आपण जर विचार केला तर. कारण सावत संघाकडे सुद्धा आपण पाहिली तर गोलंदाजी चांगली अटॅक आहे. किरण पाटील आहे, कैलास आहे, लखन आहे, त्यानंतर युवा गोलंदाज रोहन सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तर कुठेतरी 50 धावा जरी टार्गेट मात्र कदाचित धावफलकर पाहायला मिळाला तर नक्कीच एक चांगला संघर्षमय सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. आणि मला असं वाटतं की संधी आहे संजय स्पोर्ट्स सावध संघाकडे. 3 षटकांचा खेळ अजूनही व्हायचा आहे. प्रति षटक 9च्या सरासरीने जरी इथनं धावा जोडल्या तर 50 हा आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. तर कुठेतरी त्यापेक्षाही जास्त धावा जोडण्याचा मानस असेल फलंदाजांचा. परंतु 3 विकेट देखील गेलेले आहेत, त्यामुळेच थोडंसं प्रेशर देखील असणार आहे गणेश आणि जयेश या 2 फलंदाजांवर. नवीन षटक घेऊन गोलंदाज आशिष कोळी, लेफ्ट आर्म गोलंदाज. बॅक ऑफ लेन बॉल पुल करायचा होता, चांगला बाउन्स मिळतोय. मिस टाइम फटका होता, परंतु विकेट किपर थोडासा दूरवर होता, त्यामुळे एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक हळूच पुढे सरकताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या 3 बाद 24. 2 ते 3 मोठे फटके जरी आले 3 षटकांमध्ये आणि त्या व्यतिरिक्त सिंगल डबल्स जरी घेतल्या फलंदाजांनी तरी मला असं वाटतं की 55 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. आणि 50+ जर धावसंख्या झाली तर निश्चितच पहा, सायंकाळची मॅच आहे, आजची शेवटची ही मॅच आहे. थोडंसं प्रेशर असणार आहे नांदकर संघाच्या फलंदाजांवर. नांदकर संघाकडे देखील आपण पाहायला गेलो तर बॅटिंग खूप चांगली आहे, ज्यामध्ये अक्षय थेटे आहेत, अंकित दळवी डावखुरा विस्फोटक फलंदाज आहे, मयूर आहे, मोरेश्वर सुतार, एकापेक्षा एक सरस फलंदाज या टीमकडे देखील आहेत. परंतु तुमच्या गोलंदाजासमोर तर नक्कीच या ठिकाणी फायटिंग करायची वेळ आली तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी फायटिंग स्कोर तुम्हाला इथे उभा नक्कीच करावा लागेल. म्हणजे हा षटक आपण जर पाहिला तर नक्कीच कुठेतरी सावधगिरी बाळगावी लागेल आणि पुढील 2 षटकामध्ये तुम्ही कदाचित अटॅकिंग क्रिकेट सुद्धा खेळू शकता. आशिष पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या मात्र 1ने हळूच पुढे जात असताना 3 गडी बाद 25 धावा. सिल्वर जुगडी आकडा आपल्याला धावफलकार पाहायला मिळतोय. आतापर्यंत तरी आपण पाहिलंय की गणेशनं सेन्सिबल फलंदाजी केली आहे. त्याच्या विरोधात चेंडू देखील चांगले टाकण्यात आलेले आहेत आणि त्यांनी सन्मान देऊन सिंगल्स घेतलेले आहेत. तर अँकरचा कुठेतरी तो रोल अदा करत असताना आपल्या टीमसाठी आणि इतर फलंदाज आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आहे, मात्र जास्त काही फायदा उचलता आला नाही. इनसाइड एज लागते, चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. आणखी एक सिंगल येईल सावध संघासाठी. सावध संघाची धावसंख्या आता मात्र 3 बाद 26. कमजोर बॉल होता, जास्त फायदा उचलता आला नाही. चांगलं टायमिंग साधलं असतं तर निश्चितच जास्तीत जास्त धावा जोडता आल्या असत्या या बॉलवर. आणि अशा संधी वारंवार तुम्हाला मिळणार नाहीत, कारण आशिष एक चांगला गोलंदाज आहे. हो नक्कीच आपण जर पाहिलं तर फुलटॉस चेंडूची लेंथ पाहायला मिळाली, परंतु मात्र योग्य ते टायमिंग मात्र त्या झालं नाही. परंतु नक्कीच आतापर्यंत 3 चेंडू आशिषने फेकले, फक्त सिंगलच आकडा आपल्याला मिळतोय आपल्याला. पहा पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, थोडंसं चेंडू बाउन्स प्राप्त झालं आणि वेग सुद्धा कमी होता या चेंडूमध्ये. आणि त्याचवेळी पाहतो की गणेश पाटील पूर्णपणे बीट होतोय. बाउन्सरचा इशारा केलाय स्क्वेअर लेग पंचांनी. 1 फॉर दी ओव्हर. स्लो बाउन्सर होता हा, संथ गतीने टाकलेला आखो टप्प्याचा बॉल. खरं तर बाउन्स थोडा जास्त होता, जेवढी अपेक्षा फलंदाजाला होती त्यापेक्षाही थोडा जास्त बाउन्स होता बॉलमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, परंतु हा बॉल स्वेअर आहे. दिशाहीन चेंडू वाईट घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या 3 बाद 27. परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आशिषकडे खरं तर वेग चांगला आहे, परंतु जास्तीत जास्त स्लोवर चेंडूंचा वापर तो करतोय आणि फलंदाजापासून थोडासा चेंडू दूर देखील ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हरपिच चेंडू टाकले जात नाहीत. नक्की ते व्हेरिएशन पाहायला मिळतात त्याच्याकडे. युवा आहे, परंतु मात्र टॅलेंट फार जास्त पाहायला मिळतो. या इथं मात्र थोडासा वेगवान चेंडू टाकला होता, नक्की स्लॉक करण्याचा प्रयत्न केला, टायमिंग झालं नाही. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या प्रयत्न केला जातो, या धोका निर्माण होऊ शकेल. परंतु नक्कीच या ठिकाणी फेकी कुठेतरी मात्र रॉंग ऑन पाहायला मिळाली आणि मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. आता मात्र बॅटिंग ऑर्डर आपण जर पाहिली तर किरण पाटील आहे, त्यानंतर बाला सुद्धा फलंदाजी करू शकेल. परंतु या ठिकाणी ह्या जोडीने कुठेतरी आपल्या संघाला सावरला आहे असंच आपण म्हणू शकतोय. कारण धावसंख्या आपण जर पाहिली तर 29 या आकड्यावर पोहोचते. 3रा षटक प्रगतीपथावर आहे आणि या षटकानंतर अजून 2 षटकांचा आपण खेळ पाहणार आहोत. चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळते चेंडू आणि बॅटमध्ये या मॅच मध्ये. स्लोअर डिलिव्हरी, खूप छान गोलंदाजी, खूप लवकर फटका खेळला होता, स्वीप करायचा होता, मात्र चेंडू काही बॅटवर घेता आला नाही. एक चोटी धाव तरी देखील पूर्ण केली जाते. लेगबायचा इशारा केलाय पंचांनी.
अप्रतिम गोलंदाजी जे मिश्रण केलंय चेंडूच्या वेगामध्ये, जो बदल केलाय ते वाखाणण्याजोगं आहे. आशिषचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फक्त 7 धावा आपल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. 3 षटकांची समाप्ती झाली. सावध संघाची धावसंख्या 3 बाद 30. आता मात्र आपण पाहतोय की थोडी अर्जन्सी दाखवली जाते गणेशच्या माध्यमातून देखील. सलामीला आलाय, भरपूर वेळ त्याने खेळपट्टीवर घालवलेला आहे. त्याला देखील माहिती आहे की मोठे फटके फार महत्वाचे असणार आहेत. 3 ते 4 मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. तर तो प्रयत्न आता करताना दिसतोय. पण इथे मात्र आपण जर शेवटचा चेंडू जर पाहिला तर कुठेतरी अंधाधून फटका आपण पाहिला, कारण चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र गणेश पाटीलने मात्र शॉर्ट स्टेशिंग केलं आणि त्याच वेळेला पाहतो की चेंडूने बॅटमध्ये मात्र हवं तसं मात्र संपर्क झाला नाही. आता मात्र नक्कीच पाण्याची सुविधा आपल्याला पाहायला मिळते, परंतु नांदकर संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. कैलास नक्कीच आपल्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देते, परंतु पाहूया कोणाला मात्र पाणी पाहिजे या अंतिम सामन्यामध्ये. फार इम्पॉर्टंट सामना असणार आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. जो संघ जिंकेल तो किमान आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी इथून नक्कीच घेऊन जाणार आहे. योगेश, किरण पाटीलला फलंदाजीसाठी अजूनही पाठवण्यात आलेले नाही. 3 फलंदाज बाद झालेत. 5व्या क्रमांकावर जयेश आलाय, परंतु किरण पाटीलला थांबवून ठेवलेला आहे. हा डिसिजन तुम्हाला योग्य वाटतो का? पहा जे आपण जर पाहिले तर त्यांचे 3 फलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्येच मात्र बाद झाले होते. कुठेतरी संघाला सावरण्याचा प्रयत्न आवश्यकता होती आणि तोच डिसिजन पाहिलं की जयेशला प्रमोट केलं आणि जयेशने मात्र तो तिसरा षटक जो होता तो पूर्ण खिलवून काढला. आता मात्र एखादी विकेट जर इथे मात्र जर सावध संघाने गमावली तर मात्र किरण पाटीलचा रोल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट कदाचित त्याच्याकडे पाहायला मिळेल. धावसंख्या आहे 29 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. माफ करा, 30 धावा झालेल्या आहेत. येस, 30 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 4थ्या षटकाला सुरुवात करतोय अक्षय थेटे. त्याचं हे दुसरं षटक असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले. फ्लिक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला तटवायचा होता बॉल, मात्र लिडिंग एज लागली. चेंडू गेलाय ऑफ साईडला. फक्त 1 धाव मिळते. चांगल्या बॉलनं सुरुवात केली या नवीन षटकाला अक्षय थेटेनं. अक्षय थेटे देखील चेंडूच्या वेगामध्ये खूप चांगला बदल करतोय. काही क्विकर डिलिव्हरीज टाकतोय, तर अधूनमधून स्लोवर चेंडून चालले. कटर चेंडूंचा फार चांगला वापर त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये केलेला आहे. गणेशला पूर्णपणे मात्र सूर गवसलेला नाही. थोडंसं स्ट्रगल त्याने केलेलं आहे. मला असं वाटतं की एखाद्या मोठ्या फटक्याची त्याला आवश्यकता आहे. जो आत्मविश्वास पाहिजे तो कदाचित एक मोठा फटका खेळल्यानंतर त्याला मिळू शकतो. चेंडूला आपटी दिली जाते. जबरदस्त गोलंदाजी, चांगला वेग, भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते अक्षय थेटेच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. पण आपण अक्षयचा पहिला स्पेल पाहिला तर अक्षयने फक्त 10 धावा खर्च केले होते. 2 विकेट्स त्याने मात्र प्राप्त केले होते. आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये पाहिलं तर काय जबरदस्त सुरुवात करतोय जयेश. इथं मात्र नक्कीच या ठिकाणी आव्हान देतो, या जागते रहो असं हा आव्हान दिला जातोय. पहा यॉर्कर लेन डिलिव्हरी, डंडी गुड. रोखाने हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक टो क्रशर पाहायला मिळाला होता आणि हा देखील तेवढाच दर्जेदार यॉर्कर. बॅट खाली आणण्या अगोदरच चेंडू निघून गेला होता. वेग देखील चांगला होता आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय बॅट्समन जयेशचा. कदाचित ही विकेट जाणं देखील चांगलं ठरू शकतं सावध टीमसाठी, कारण नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याची क्रिकेट रसिक कुठेतरी आतुरतेने वाट पाहत होते. किरण पाटील. नक्कीच. आणि आता मात्र जी स्थिती पाहतो त्या स्थितीनुसार मात्र या ठिकाणी किरण पाटीलला मात्र आपला खेळ प्रस्थापित करावा लागेल. परंतु काय बॅटल इथे मात्र पाहतो अक्षय थेटे विथ किरण पाटील. कारण आपण जर दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर नक्कीच नौके खेळाडू आहेत, परंतु सिटी क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंचा बोलबाला आहे आणि हा बॅटल कदाचित त्याच्या पहिल्या चेंडूवर कुठेतरी सरस होत असताना अक्षय थेटेच्या अगेन्स्ट. निश्चितच ही मॅच एक बिग बॅटल आहे आणि त्याच्यामधले एक मिनी बॅटल आहे. 2 चांगले अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या विरोधात. सुरेख बॉल, पुन्हा एकदा स्किड होऊन निघून जातोय बॉलला. जबरदस्त वेगवान मारा पाहायला मिळतो या षटकामध्ये. या आधीच्या ओव्हर्समध्ये त्याने स्लोअर चेंडू देखील जास्त टाकले होते, परंतु ह्या ओव्हरमध्ये खूप वेगानं गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे 5 बॉल्समध्ये आणि 1 गडी देखील बाद केलाय. अफलातून मारा पाहायला मिळतोय, भेदक, भीषण आणि तिखट मारा अक्षय थेटेचा. इथे मात्र 5 सेन्सिबल क्रिकेट करणार किरणला सुद्धा माहिती आहे की मात्र हा षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. काय माइंड गेम चालू आहे अजय. क्रिकेट तुम्ही मात्र मोठ्या फटक्यानेच नाही खेळू शकत, तुम्हाला क्रिकेट आपल्या माइंडने सुद्धा खेळावं लागतो. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये मात्र स्ट्रायकिंग एंडला असणार आहे पुन्हा एकदा किरण पाटील. धावसंख्या होती या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 32.
किमान या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अजय, किमान एक माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही 15 किंवा 15 पेक्षा थोड्याशा जास्त धावा इथे मात्र जोडल्या तर एक चांगला बॅटिंग स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. म्हणजेच कॅल्क्युलेशन असं देखील असू शकतं किरणचं, की शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 2 षटकार मारायचे. 2 षटकार जर आले तर 15 धावांची तुम्ही जी चर्चा करत आहात त्या कदाचित त्यांना मिळतील. परंतु जर एकही मोठा फटका फलंदाज खेळू शकले नाहीत तर मात्र सावध संघाची अवस्था थोडीशी बिकट होऊ शकते. कारण मग 40 पर्यंत जाणं देखील कठीण असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी अक्षय थेटेची पाहायला मिळाली. 2 षटकांची गोलंदाजी केली, 3 फलंदाज बाद केले आणि फक्त आपल्या स्पेलमध्ये त्याने 12 धावा खर्च केल्या. हो नक्कीच. आणि आताच माहिती मिळते की जे किरण पाटील एक मोठी कुर्बानी सुद्धा दिलेली आहे, कारण आज त्याचा सामना होता गोव्या येथे जागृती 11 संघाकडे. परंतु नक्कीच ही सारी स्पर्धा आज सुरू झाली आणि या संघासाठी मात्र त्याचं चांगलं योगदान मिळणं गरजेचं होतं. त्यासाठी मात्र तो सामना केल्यासाठी गेला नाही. तर पाहूया त्याची भरपाई इथे मात्र करून दाखवते का. पहिला चेंडू फुलटा असा आहे, पंचांना प्रश्न विचारला हाऊस दॅट, परंतु मात्र पंचांनी नाकारलं. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा सुद्धा मात्र तिथे प्रयत्न केला नाही. पहिला चेंडू डॉट आला अजय. अजूनही 5 चेंडूचा आपला खेळ पाहायला मिळेल. या 5 चेंडूमध्ये पाहूया एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर मात्र कुठेतरी धावसंख्या जी स्थिरावलेली आहे ती नक्कीच पुढे जाईल आणि कुठेतरी आत्मविश्वास इथं मात्र या ठिकाणी किरण पाटीलचा कदाचित वाढवला जाऊ शकेल. किरणचं आपण कौतुक करतोय, परंतु तो देखील भरपूर स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू बॅटवर आलाय खरा, परंतु एलिव्हेशन फारसं नाहीये. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. थोडीशी चूक घडली त्या ठिकाणी. डीपमध्ये आपण पाहतोय डीप स्क्वेरिश मिड विकेटला आशिष कोळीच्या माध्यमातून एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये झालंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर किरणने भरपूर चेंडू देखील खेळलेले आहेत. 5 चेंडूंचा सामना केलाय, फक्त 3च धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि डेथ ओव्हर्समध्ये तो फलंदाजीला आलाय. तर आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ त्याला आतापर्यंत करता आलेला नाही. राकेश पुढचा बॉल घेऊन. परंतु नक्कीच या ठिकाणी मात्र कायापलट करू शकेल का हा प्रश्न निर्माण झालाय. काय गोलंदाजी इथे मात्र पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. या षटकातील आता मात्र पाहिले तर 3 चेंडू मात्र झालेले आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. सर्वजण मात्र या ठिकाणी अपेक्षा करतात की किरण पाटीलच्या बॅटमध्ये कधी मोठा फटका येतोय आणि कधी एक नवीन ऊर्जा इथे मात्र सावध संघाच्या खेळाडूमध्ये मात्र पाहायला मिळेल का. पूर्णपणे थोडासा खेळाडू कक्षाचा आपण विचार करता थोडासा सन्नाटा पसरलेला आहे, कारण ज्या धावांची आवश्यकता होते त्या धावा मात्र आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. इथे मात्र पावलांचा वापर केला, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय किरण पाटील, परंतु चेंडूची लेंथ खराब आहे. कारण आपण जर पाहिलं तर डाबेची सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र हलूच कासवाप्रमाणे पुढे जाते. फक्त 35 धावा. या हंगामामध्ये आपण पाहिलंय की किरणने चांगली बॅटिंग केलेली नाही, त्यामुळे देखील त्याला कदाचित 6व्या क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे आणि तेथे देखील तो अपयशी ठरताना दिसतोय. परंतु आता मात्र वारंवार दिशाहीन चेंडू टाकले जात आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. 4 बाद 36. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. एखाद दुसरा मोठा फटका आला तर निश्चितच एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल आणि आता सायंकाळची वेळ आहे, त्यामुळेच 5 षटकांमध्ये कदाचित 45 पर्यंत जरी धावसंख्या गेली तरी देखील एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण गोलंदाजी सावध टीमकडे देखील तेवढीच ताकदवान आहे. हो नक्कीच. कुठे होत्या अपेक्षा 55 धावांच्या आणि आता कुठे अपेक्षा आहे 40 धावांच्या. लोअर फुटा चेंडू आहे, ऑनसला पिक केलाय. चाळीस धावा. नक्कीच पहिला बिगिट किरण पाटीलच्या बॅट पण आपल्याला पाहायला मिळतोय. अजून आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून जर एखादा मोठा फटका आला तर मात्र नक्कीच एक संजीवनी निर्माण होऊ शकेल. तोच प्रयत्न करतो. खूपच महत्वाची विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज राकेशनं. चेंडूला आपटी दिली होती, आखो टप्प्याचा बॉल टाकला, पुल केलं होतं, चांगलं टायमिंग होतं असं वाटत होतं, परंतु उंची जास्त होती फटक्यामध्ये, उंच जास्त गेला, एलिव्हेशन अधिक होतं आणि त्यामुळेच डिस्टन्स मिळालं नाही जे पाहिजे होतं सीमारेषा गाठण्यासाठी. अक्षय थेटेचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कामगिरी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, चांगली बॅटिंग करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून. शेवटचा बॉल.
गणेशसाठी आहे बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हातानं तटवलाय. खूप लेट झाला होता या स्ट्रोक मध्ये, मात्र एक धाव कंप्लीट केली शेवटच्या बॉलवर. सलामीला आला होता गणेश, परंतु एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. एक बाजू लावून धरली त्याने, परंतु कुठेतरी गिअर चेंज करण्याची आवश्यकता होती शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये, ते त्याला करता आलं नाही. फक्त 8 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलंय आणि अशा पद्धतीने डावाची समाप्ती होते. एकूण धावसंख्या 5 बाद 43, 5 षटकांच्या अखेरीस संजय स्पोर्ट्स सावध संघ आणि गावदेवी नानकर टीम समोर 5 षटकांमध्ये 44 धावांचं टार्गेट. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटे विद अनिकेत. आपण जर गणेश पाटीलचा खेळ इथे मात्र पाहिलं तर सलामीला आला होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर नक्कीच खेळपट्टी टिकून राहिला. 9 चेंडूंना सामोरं गेला आणि फक्त 8 धावांचं योगदान दिलं आणि ते सुद्धा नाबादच्या रूपाने. कुठेतरी संत फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली, परंतु पाहूया 44 धावांचं इथे मात्र टार्गेट असणार आहे आणि त्या धावांचा पाहूया कशा रीतीने मात्र संरक्षण करतोय संजय स्पोर्ट साबाद संघ. साबाद संघाचा सुद्धा आपण विचार करतो की त्यांच्याकडे सुद्धा मात्र बॉलिंग अटॅक चांगला आहे, परंतु तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगल्या लाईन आणि लेंथवर मात्र या ठिकाणी मारा करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, या नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय अनिकेत. एक सक्सेसफुल जोडी इथे मात्र पाहतोय सलामीची नानकर संघासाठी आणि त्याच जोडीवर इथे मात्र अपेक्षा केलेल्या आहेत संघनायकाने. दोन क्षेत्रक्षे पाहतो आपण डीप मध्ये, एक डीप लॉंग अपला आहे लखन पाटील आणि एक डीप मिडविकेटच्या दिशेने खेळाडू पाहतोय किरण पाटीलच्या रूपाने. बाकी सर्वच खेळाडू पाहतोय की या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि हे पारंपरिक क्षेत्रक्षण आपला नेहमीच पाहायला मिळतो ज्यावेळी पॉवर प्ले षटक असतो. कैलास पाटील पहिले षटक घेऊन येतो या अर्ध विकेटने. पहिल्या चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतः गोलंदाज जाऊन मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय आणि डॉट चेंडूने तेव्हा मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. देखिए योगेश, जो स्कोर बनाया है 43, बहुत कम टोटल भी नहीं है. खासतौर पर जो कंडीशंस हम देख रहे हैं, शाम का सत्र है, ज़रूर हवाएं सामने की तरफ बह रही है, लेकिन उसको छोड़ दिया जाए तो कहीं ना कहीं गेंदबाजों के लिए अनुकूल परिस्थितियां है. अच्छी गेंदबाजी होगी तो मैच काफ़ी अच्छा होगा. कदमों का इस्तेमाल, दूर से खेलने का प्रयास था, एक और डॉट गेंद, और ये एक अच्छा जरिया है किसी भी बैट्समैन पर दबाव बनाने का. एक ओवर में 2-3 डॉट गेंदें यदि आप करते हो तो ना सिर्फ स्ट्राइकिंग एंड पर जो बैट्समैन है उन पर दबाव बनता है, नॉन स्ट्राइकर एंड पर जो बैट्समैन है उन पर भी कहीं ना कहीं दबाव बनता है. हो नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर आपला एक साथीदार तर थोडंसं स्ट्रगल करत असेल तर नक्की ती जिम्मेदारी दुसऱ्या फलंदाला उचलणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी पहा फुलटॉस चेंडू आहे इनफिल्डच्या डोक्यावरनं. हा अक्षय थेटे आहे अजय, कधी काय करत सांगू शकणार नाही. चेंडू निघून जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. पहिलाच चौकार अक्षय थेटे है ये, शायद मैं भी होता तो इस गेंद पर चौका जरूर जोड़ देता, क्योंकि फुलटॉस गेंद थी.
आसान गेंद थी खेलने के लिए, गलती कर बैठे लेंथ में कैलाश पाटिल। एक और फुल टॉस, इस बार ऑन साइड में, स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, एक और चौका। चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि मात्र दोन्ही चेंडूचं दर्शन घडवलं सीमेरेषेला अक्षयने। 2 चाकोर आपण पाहिले हॅट्रिक, इथे मात्र पाहूया पूर्ण करतोय का प्रयत्न, तर तोच होता परंतु चेंडू मात्र निघून जातो या डिक्लेअर झोन कडे। चांगला कॉन्फिडन्स फटके आता मात्र पाहायला मिळत आहेत, कारण सुरुवात आपण जर पाहिली तर नक्कीच कुठेतरी 2 चेंडूमध्ये एक धाव मात्र त्यांनी पूर्ण केली नव्हती, परंतु त्यानंतर मात्र 2 चाकोर बाट मध्ये पाहिले आणि धावसंख्या आता पुढे जाते या बिनबाद 9 या आकड्यावर। आज बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है अक्षय थेटे ने, और खासतौर पर बल्लेबाजी में बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में ज़्यादा स्ट्रोक खेले ही नहीं है उन्होंने, जबकि उनका वो प्रिय इलाका है, जब फुल फ्लेज ग्राउंड होता है तो वहाँ पर बहुत अधिक शॉट्स खेलते हैं। लेकिन देखिए अपने आप पर काबू रखा है उन्होंने, और कहा भी जाता है कि दूसरों पर काबू पाना ताकत होती है, लेकिन खुद पर काबू पाना असली ताकत होती है। तो वो दिखाया है आज, खुद पर कंट्रोल रखा है। अच्छा शॉट, लेकिन एक ही रन मिलेगा। खाता खुलता हुआ इस सिंगल की मदद से अंकित दळवी का। शुरुआती ब्रेक थ्रूज की आवश्यकता है कहीं ना कहीं सावत टीम को इस मैच में पलटवार करने के लिए। बहुत बड़ा टोटल उनके बल्लेबाजों ने नहीं बनाया है, 44 का मात्र टारगेट है, और अच्छी शुरुआत गावदेवी नानकर टीम की। पहले ओवर की समाप्ति, स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के। नक्कीच वो कहते हैं ना अजय, अक्कल किसकी भी हो लेकिन दिमाग खुद का होना चाहिए। आणि नक्कीच मित्र म्हणे या ठिकाणी स्वतःवर विश्वास मात्र या ठिकाणी पाहतो, या कॉन्फिडन्स आहे अक्षयच्या खेळीवर, आणि तो मात्र या ठिकाणी कॉन्फिडन्स प्रमाणे इथे मात्र खेळ आपल्या संघासाठी प्रस्थापित करतोय। कहीं ना कहीं पहले ओवर में खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली कैलाश ने, दबाव बनाया था, पहली 2 गेंदें बड़ी अच्छी की थी, लेकिन 2 कमजोर गेंदें की, 2 फुल टॉस गेंदें की, और दोनों पर चौके जड़े। तो मौके जो मिलने वाले हैं उसको भुनाने की क्षमता है बल्लेबाजों में, अक्षय थेटे ने वो दिखा दिया है। मौके का फायदा उठाया उन्होंने, और अब बचे हुए 4 ओवर्स में 34 रनों की आवश्यकता है। नए ओवर लेकर सावध एक्सप्रेस किरण पाटिल तैयार होते हुए, और किरण के कहीं ना कहीं मुझे लगता है यदि वो 2 ओवर करते हैं तो वो बहुत ही महत्वपूर्ण साबित होने वाले हैं। विकेट्स की कहीं ना कहीं तलाश है इस समय सावध टीम को, और ये गेंदबाज ऐसे हैं जो विकेट निकाल सकते हैं। आणि नक्कीच हेच 2 षटकांवर मात्र पूर्णपणे अवलंबून असणार आहे आता मात्र सावध संघ। नक्कीच या 2 षटकामध्ये जर किरण पाटीलने एक भेदक मारा इथे मात्र टाकला, ज्याप्रमाणे अक्षय थेटेने आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी साकारली, आणि तशा प्रकारे गोलंदाजी किरण पाटील इथे मात्र साकारली तर मात्र कुठेतरी या ठिकाणी कमबॅक करू शकेल सावध संघ। परंतु पाहूया सुरुवात कशी करतो या किरण पाटील आपल्या या पहिल्या स्पेल मध्ये। वेगवान चेंडू आहे, चेंडूला आपटी दिली, फटका चांगला पाहिला, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो, या सिंगल येते पहिल्या चेंडूवर। काफी अच्छा बैटल है इस ओवर में भी, 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर। सलामी बल्लेबाज गावदेवी नानकर टीम के अंकित दळवी, और उनके साथ अक्षय थेटे, और कहीं ना कहीं प्रमुख बॉलर माने जा सकते हैं सावत टीम की ओर से किरण पाटिल। इस तरह की गेंदबाजी आज उन्होंने भी ज़्यादा की है, पटकी हुई गेंदें ज़्यादा की है, रफ्तार के सौदागर तो है ही, और जब अच्छी रफ्तार के साथ शॉर्ट पिच गेंदबाजी होती है तो उसको खेलना उतना आसान नहीं होता है किसी भी बल्लेबाज के लिए। अगली गेंद लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, जैसे पटकी हुई गेंद इस बार हुक कर दिया है, और गेंद जाएगी डिक्लेयर जोन में। देखिए डिक्लेयर भी आते रहेंगे तो 6 गेंदों पर 6 रन बनेंगे। एक आध बीच में अच्छा शॉट खेलते हैं बैट्समैन, चौका छक्का आता है तो फिर काम आसान हो सकता है। तो इसलिए मैं कह रहा हूँ कि विकेट बहुत महत्वपूर्ण है, यदि विकेट्स नहीं मिलेंगे तो फिर मैच को जीतना थोड़ा मुश्किल हो जाएगा यहाँ पर सावध टीम को। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के। नक्की 2 फलंदाजामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या, आणि ती मात्र पार्टनरशिप तोडणं कुठेतरी मात्र गरजेचं आहे, आणि तोच प्रयत्न अजय केला जातो या। परंतु मात्र त्या ठिकाणी मात्र गोलंदाज असफल ठरतायत, कारण विकेट टेकिंग चेंडू इथे मात्र पाहायला मिळत नाही, आणि मात्र सहजपणे फलंदाज सिंगल डबलच्या साहाय्याने मात्र धावफलक पुढे घेऊन जात असताना चांगला टेक्निक इथे मात्र वापर करते या अक्षय आणि त्यानंतर अंकित। क्या अगली गेंद भी शॉर्ट पिच गेंद होगी? पहली 2 गेंदें शॉर्ट ऑफ लेन देखने को मिली है। अंकित खेलने के लिए तैयार, इस बार आगे रखा है, फ्लिक कर दिया, अच्छा शॉट। कलात्मक बल्लेबाजी भी देखने को मिल रही है, गेंद के मेरिट पर बैटिंग हो रही है, और कहीं ना कहीं बल्लेबाजों के मन में भी ये चल रहा होगा कि किरण के विरुद्ध ज़्यादा रिस्क ना उठाया जाए।
वो रणनीति यहाँ पर देखने को मिल रही है। जब बड़े शॉट खेलने की कोशिश हो रही है तो वो डिक्लेयर जोन की तरफ खेल रहे हैं। शॉर्ट पिच गेंदें भी हुई है 2, उसका भी फायदा उठाया है, सिंगल्स उस पर भी बनाए गए हैं और अभी तक ये ओवर अच्छा घट रहा है। कहीं ना कहीं मैं समझता हूँ नानकर टीम के लिए 3 गेंदों पर 3 रन आए हैं, कोई भी विकेट नाही गिरा है। हो नक्कीच, कारण प्रत्येक चेंडू आपल्याला एकेरी धाव पाहायला मिळाली आणि ती मात्र 5 चेंडू हवेत आहे. शत्रक्षक जल टीमचा प्रयत्न करतोय आणि मात्र चांगला झेल सुद्धा इथे मात्र समाप्त झाला आहे. लागणारा हा पहिला झटका अक्षय थेटेच्या रूपाने नानकर संघाला. ही तरफ उनको जाना था और डिक्लेयर जोन के काफी करीब थे। थोड़ा और वो आगे निकल जाते तो शायद डिक्लेयर जोन में चले जाते और फिर 1 रन भी मिल सकता था, बल्लेबाज को कैच नहीं माना जाता। लेकिन उन्होंने अपने आप पर काबू रखा और अक्षय थेटे इनसाइड आउट खेलने के चक्कर में आउट हुए हैं। अपने आप को रूम दिया, उन्होंने ऑन द राइज खेलने की कोशिश की। कहीं ना कहीं जिसकी मैं बात कर रहा था कि रिस्क नहीं लेना चाहेंगे बल्लेबाज, उन्होंने रिस्क लिया और उसमें फंस गए। पहले विकेट का पतन किरण ने आखिरकार सफलता दिलाई दी सावत टीम को। स्कोर 13 रन, 1 विकेट के नुकसान पर अक्षय ने बनाए 10 रन। नए बैट्समैन आए हैं क्रीज पर, मोरेश्वर सुतार। मैच काफी रोचक स्थिति में पहुंच सकता है। शॉर्ट ऑफ लेंथ हुक कर दिया है। किरण को अच्छी तरह से पता है अंकित के स्ट्रॉन्ग पॉइंट्स क्या है, स्ट्रॉन्ग जोन उनका क्या है और उनको ये भी पता है कि मैदान की स्थिति क्या है, उसके अनुसार बॉलिंग की जा रही है और अपना काम वो कहीं ना कहीं बड़े ही शांत स्वभाव से, चुपचाप से, बखूबी से निभाते हुए इस समय अपनी टीम के लिए। स्कोर 14 रन, अभी भी 30 रन और चाहिए जीतने के लिए। गेंदे शेष है 19 गेंदे और 30 रन। नक्कीच आतापर्यंत ज्याप्रमाणे अंकितने मात्र किरण पाटील अटॅक करण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्व चेंडू आपण जर पाहिले तर डिक्लेअर झोनकडे गेले आणि आता मात्र पाहतोय की या ठिकाणी मोरेश्वर आला आहे वन डाऊनला खेळण्यासाठी. पाहूया कशा प्रकारचा खेळ त्याच्याकडे पाहायला मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर थोडंसं अटॅकिंग क्रिकेट पाहिलं, परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी शांतता पसरलेली आहे. कारण किरण पाटीलचा कुठेतरी एक सक्सेसफुल षटक सावत संघाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर नक्कीच म्हटलं तर वागून ठरणार नाही. कारण 5 चेंडू लिगल फेकले, एक विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केला अक्षय थेटेच्या रूपाने आणि फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. बड़ी ही अनुशासित गेंदबाजी देखने को मिल रही है किरण पाटिल द्वारा। पिछले मैच में कुछ दिशाहीन गेंदें की थी उन्होंने, कुछ अतिरिक्त रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर में अभी तक कोई भी अतिरिक्त गेंद नहीं की है। दबाव बनाते हुए इस समय बल्लेबाजों पर। मोरेश्वर के पास स्ट्राइक। देखिए जिसकी चर्चा मैं कर रहा था, कमेंटेटर्स कर्स भी कहा जा सकता है, तारीफ कर रहा था कि कोई भी अतिरिक्त गेंद नहीं की है, लेकिन अब ये दिशाहीन गेंद वाइड। नाही की आपण पाहतो की पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं की या अगोदर जो सामना झाला होता सावत संघाचा, त्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र अतिरिक्त चेंडू जास्तच पाहिले आपण किरण पाटीलच्या माध्यमातून. परंतु तुम्हाला या धावांपासून फार इथे मात्र वाचावं लागणार आहे, कारण तुमच्या फलंदाजाने हवं तसं टार्गेट इथे मात्र आव्हान मात्र ठेवलं नाही. इथे मात्र पहा चेंडूला येऊ दिलं आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं. काय सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र साकारतोय मोरेश्वर. कलात्मक फटके पाहायला मिळतायत आणि मात्र हा दुसरा समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली आपण गावदेवी नानकर संघाची तर एक गडी बाद 16 धावा, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजून आपण जर विचार केला तर 28 धाब्यांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपला नाही. आपण जर दोन्ही संघाची कामगिरी पाहिली तर समान समान कामगिरी पाहायला मिळते. या चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण मित्रांनो सीमेरचे ताबा घ्या प्लीज, थोडंसं कॉपरेट करा, कारण शेवटचा सामना आहे. चेंडू बाहर गेल्यानंतर लगेच तुम्ही परत करायचा आहे. काफी अच्छी संख्या में सुबह से ही यहाँ पर मैदान के इर्द गिर्द दर्शक देखने को मिल रहे हैं और पहले कुछ मैचेस हालांकि ऑनलाइन व्यूवर्स एंजॉय नहीं कर पाए क्योंकि कुछ तकनीकी कारणों की वजह से लाइव स्ट्रीमिंग शुरू नहीं हो पाई थी, लेकिन अब लाइव स्ट्रीमिंग भी शुरू हो गया है जीटीसी लाइव पर। बहुत ही बढ़िया टेलीकास्ट जीटीसी के माध्यम से। सभी ऑनलाइन व्यूवर्स का भी हम हार्दिक स्वागत करते हैं। 16 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 18 गेंदे और 28 रन, यानी कि जो रिक्वायर्ड रेट है वो 9 के थोड़ा सा ऊपर चला गया है। जो मैच की पारी की शुरुआत में 9 के थोड़ा अंदर था, अब 9.33 रन प्रति ओवर का हो गया है। उसको बढ़ाने की कोशिश होगी गेंदबाजों की। लखन के हाथ में है गेंद। बॉलिंग में परिवर्तन किया गया है। पहला ओवर कैलाश पाटिल ने किया था, 10 रन खर्च किए, कोई सफलता नहीं मिली, लेकिन किरण को सफलता मिली है 6 रन देकर 1 विकेट। लखन एक सीनियर खिलाड़ी है, अनुभवी गेंदबाज। उनके सामने है मोरेश्वर सुतार। फुल टॉस गेंद घुमा दिया है। ओ नो बॉल का इशारा।
क्या कर बैठे वहां पर लखन। गेंद डिक्लेयर जोन में 2 रन मिल जाएंगे और अगली गेंद होगी फ्री हिट। नक्कीच आहे, खूप मोठी चुकी मित्र मंडळीने करणं अगोदरच आपण पाहतो की तुम्हाला या ठिकाणी धावांचं संरक्षण करायचं आहे आणि मात्र बोनसच्या रूपाने इथे मात्र लखन पाटील आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. 2 धावा इथे मात्र पाहायला आपल्याला. धावसंख्या पुढे नक्कीच जाणार आहे या ठिकाणी. या 2 धावेने तब्बल 18 धावा धावफलकावर. आता मात्र विजयाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर 26 धाब्यांची गरज आहे येणारे 18 चेंडूंमध्ये. फ्री चेंडू असणार आहे, ही चांगली बाब आहे फलंदाजासाठी, कारण फ्री माइंड मध्ये मात्र फटका कदाचित फलंदाज खेळेल आणि कदाचित या चेंडूवर मोठा फटका जर अजय आला तर मात्र जी एक चुरस निर्माण झाली आहे ती मात्र पूर्णपणे मात्र या सामन्यातून मात्र निघून जाईल. हाँ बिल्कुल, यदि चौका या छक्का इस गेंद पर अंकित लगा पाते हैं तो कहीं ना कहीं जो पलड़ा है वो काफी भारी हो जाएगा इस मैच में नानकर टीम का। फ्री हिट गेंद लेकर चले लखन पाटिल। लॉफ्ट कर दिया है ऑन साइड में, बहुत ही शानदार टाइमिंग के साथ फील्डर जज कर रहे हैं लेकिन नहीं कैच कर पाए। गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। कि पिच तक पहुंचे, हाफ वाली बनाया गेंद को और सीधे बैट से खेला स्ट्रोक हवा के साथ, हवा से बातें करती हुई गेंद मैदान के बाहर। इस ओवर में लगने वाला ये दूसरा छक्का, स्कोर हो गया 33 रन। खूपच छान फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते आणि इथे मात्र पहा थोडसा बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र 1 वरचा सुद्धा मात्र इशारा केला जातोय, म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र लखन पाटील बाउन्सर चेंडू मात्र
हाताळू शकणार नाही आणि मात्र षटक समाप्त झाला आहे. शेवटचा चेंडू होता या षटकातील. तर 3 षटकांची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर एक गडी बाद एकूण 33 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 11 धाब्यांची गरज. मैच पूरी तरह से गावदेवी नानकर टीम के पक्ष में झुक गया है। किरण पाटिल ने गेंदबाजी में वापसी तो कराई थी अपनी टीम की, लेकिन यहाँ से मैच को जितना बड़ा ही मुश्किल नजर आ रहा है संजय स्पोर्ट्स सावत टीम के लिए। अभी भी हालांकि क्षमता रखते हैं किरण पाटिल, उनका एक ओवर बचा हुआ है और वही गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए। लेकिन 3 ओवर्स की खेल की तुलना यदि हम करें, सावत टीम ने 3 ओवर में 30 रन बनाए थे, उनकी भी स्थिति ठीक ठाक थी, लेकिन आखिर के 2 ओवर में क्या हुआ, डेथ ओवर्स में बड़े शॉट्स की ज़रूरत थी, बड़े शॉट्स देखने को नहीं मिले। अच्छी गेंदबाजी की अक्षय थेटे और राकेश ने, आखिर के 2 ओवर्स में केवल 13 रन ही उन्होंने खर्च किए और अब यहाँ पर बचाने के लिए मात्र 11 रन है आखिर के 2 ओवर्स में। तो पहले बैटिंग करना बाद में बैटिंग करना फ़र्क ज़रूर होता है, लेकिन जब 12 गेंदों में आपको 11 रन बनाए हैं और आपका एक ही विकेट गिरा है तो काम काफ़ी आसान नज़र आता है। हो नक्कीच पूर्णपणे या ठिकाणी पाहिलं तर स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्याला नानकर संघ पाहायला मिळतोय, कारण चेंडूची संख्या आपण जर पाहिली तर जास्त पाहायला मिळते आणि धावांची संख्या कमी पाहायला मिळते. आणि त्याचमुळे पाहतोय कॉन्फिडन्स आता मात्र दोन्ही फलंदाजांचा वाढलेला आहे आणि दोन्ही फलंदाज सेटल झालेले आहेत. आता मात्र नक्कीच या ठिकाणी तर चेंडू मात्र फुटबॉल सारखा मात्र या ठिकाणी दिसत असेल. पहा, चेंडू येऊन दिला जातो, या हलक्या तरी मध्ये चेंडूला पुश केला जातो. या पुश करो खुश रहो, कारण तुम्ही सिंगल धाव्याने सुद्धा या धावांचा पाठलाग सहजपणे करू शकता आणि तीच रणनीती कदाचित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पूरी तरह से अपने विकेट पर प्राइस टैग लगाकर आए हैं इस मैच में अंकित दळवी। जिस तरह से वो बैटिंग कर रहे हैं, अच्छी गेंदों को सम्मान देकर सिंगल्स लगातार लेते रहे हैं और जब फ्री हिट का मौका मिला था तो उस पर उन्होंने हाथ खोले थे, छक्का बटोरा था। अभी तक 6 सिंगल्स उनके बैट से निकले हैं और एक छक्का, 12 पर बैटिंग करते हुए बहुत बढ़िया पारी खेलते हुए अपनी टीम के लिए। और मोरेश्वर सुतार भी, किरण की अगली गेंद, इस बार बैक ऑफ लेंथ गेंद को जाने दिया, पहले खेलना चाहते थे और कहीं ना कहीं मोरेश्वर को लगा कि दिशाहीन गेंद है, लेकिन लाइन को ठीक तरह से जज नहीं कर पाए थे। अच्छी गेंद थी, ये डॉट निकल गई और अब समीकरण 10 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है। मैच यदि टाई होता है तो सुपर ओव्हर खेला जाएगा। नक्कीच तुम्हाला वारंवार डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी फेकी करावी लागेल आणि मात्र विकेट सुद्धा तुम्हाला मात्र प्राप्त करावं लागेल. एक चमत्कारी खेळ इथे मात्र तुम्हाला प्रस्थापित करावं लागेल. किरण पाटील पुन्हा एकदा पहा, थोडासा या ठिकाणी कुठं चेंडू होता, चेंडू येऊ दिलं आणि मात्र हलक्या तरी चेंडूला दिशा दिली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, काही तकनिक आहे मोरेश्वरकडे, खूपच छान. मी तुलना तर करत नाही अजय, परंतु नक्कीच अशा प्रकारचा आपण खेळाडू भारतीय संघासाठी पाहिलं तर राहुल द्रविड अशाच प्रकारची कामगिरी करायचा, परंतु मात्र या ठिकाणी मोरेश्वर आपल्या संघासाठी खूपच छान इथे मात्र कार्य करतोय. सबसे अच्छी बात है कि लेट खेलने की क्षमता है, जल्दबाजी नहीं करते, गेंद को आने देते हैं, गेंदबाज कितना भी तेज क्यों ना हो आखिर तक नजरें जमा कर रखते हैं गेंद पर। और यही वजह है कि वो स्टीयर अच्छी तरह से करते हैं गेंद को। डेप्थ टच उनका बहुत बढ़िया है, थर्डमैन की तरफ बहुत अच्छे शॉट्स खेल लेते हैं। केन विलियमसन को भी हम देखते हैं, जब वो पारी की शुरुआत करते हैं तो थर्डमैन की तरफ सिंगल लेते हैं। इस बार ग्लांस किया है, एक और सिंगल मिलेगा। कहीं ना कहीं मुझे लगता है कि साउथ टीम को 1-2 डॉट गेंदों की आवश्यकता है। अभी भी मैच बना हुआ है, रन बॉल इक्वेशन चल रहा है और देखिए एक बैट्समैन कितना भी बड़ा क्यों ना हो, आखिरी ओवर का दबाव कुछ अलग ही होता है। भले ही एक ही विकेट गिरा है, 2 सेट बल्लेबाज भी क्रीज पर है, लेकिन आखिरी ओवर में यदि 7 या 8 रन बचते हैं तो थोड़ा दबाव जरूर महसूस करेंगे बल्लेबाज भी। स्कोर इस समय 36 रन, 8 गेंदों में 8 रन चाहिए। म्हणजे हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट असणार आहेत या ठिकाणी सावध संघाचा आपण विचार केला तर. आणि या 2 चेंडूमध्ये एकाच विकेट सुद्धा मात्र प्राप्त करतो किरण पाटील, तर सामन्यामध्ये मात्र परत येण्याची संधी मिळू शकेल. परंतु या ठिकाणी ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून देतो आपल्या संघाला किरण पाटील. माघार और थोड़ा शफल कर चुके थे, पहले ही उनका जो स्टांस था, गेंद डिलीवर होने से पहले ही वो ऑफ स्टंप के थोड़ा बाहर निकल गए थे, भूल गए थे कि लेग स्टंप है पीछे और बड़ा ही कैजुअल तरीके से स्ट्रोक खेलने की कोशिश की, रफ्तार में बीट हुए। फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाजी देखने को मिल रही है किरण पाटिल द्वारा, बढ़िया गेंदबाजी। पहला ओवर भी लाजवाब रहा था और इस ओवर में भी सही समय पर विकेट उन्होंने झटक लिया है। नए बैट्समैन के लिए उतना आसान नहीं है इस मैदान पर बैटिंग करना इन परिस्थितियों में। 7 गेंदें शेष है, 8 रनों की जरूरत। मैच में रोचकता अभी भी बरकरार है। नक्कीच नक्कीच सामना आता मात्र पाहिलं तर एक या ठिकाणी चुकीचा पाहायला मिळतोय. जसा तसा उत्तर इथे मात्र दिला जातो या संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या माध्यमातून.
परंतु हा चेंडू फार इम्पॉर्टंट असणार आहे. नवीन फलंदाज संकेत आला आहे. पाहूया संकेत आपल्या संघाला कशा प्रकारे संकेत देतो या ठिकाणी. इथे मात्र नेक्स्ट टाइम फटका चेंडू हवेत, परंतु चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनकडे. म्हणजे आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज. पाहूया कोणत्या संघाला इथे मात्र 7 लाभते या आणि कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करतो या. वैसे देखा जाए तो 6 गेंदों में 7 रन, 2 अच्छे बल्लेबाज क्रीज पर हो तो आसान ही लगते हैं, लेकिन कई बार हम देख चुके हैं कि अच्छे अच्छे बल्लेबाज भी 6 गेंदों में 6 रन बनाने में असफल रहे हैं. ये खेल ही जबरदस्त है, महान खेल है, निराला खेल है क्रिकेट का. इसमें कभी भी कुछ भी हो सकता है. 6 गेंदे 7 रन, स्कोर हुआ है 37 रन 2 विकेटों के नुकसान पर. लेकिन अभी तक अच्छा रनचेज देखने को मिला है और बहुत ही बढ़िया क्रिकेट इस पूरे मैच में देखने को मिला है. किरण पाटिल का शानदार स्पेल समाप्त हो चुका है. 2 ओवर में 10 रन देकर उन्होंने 2 विकेट्स चटकाए. आखिरी ओवर की जिम्मेदारी युवा गेंदबाज रोहन के कंधों पर. उभरते हुए सितारे हैं और आज यहाँ पर यदि मैच जिताने में कामयाब रहते हैं रोहन, टूर्नामेंट का 15वां साल है, लेकिन आने वाले 15 सालों तक इनको कोई भूलेगा नहीं यदि ये 7 रन वो बचाते हैं तो. क्षमता आहे अजय, कारण आपण आजच्या दिवसामध्ये रोहनची गोलंदाजी पाहिलेली आहे. परंतु नक्कीच तुम्हाला या मॅच मध्ये मात्र तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आणि पहिला डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा सन्नाटा पाहायला मिळतोय. म्हणजे किती संख्येने सावध गावचे इथे मात्र आपल्याला पाठीराखे पाहायला मिळत आहेत. दर्शक बड़े गौर से देख रहे हैं हर एक गेंद को. दर्शकों को अभी भी उम्मीद है, सावध टीम के दर्शकों को, कि ये मैच सावध टीम जीत जाएगी. नानकर टीम के दर्शक भी वही तो सोच रहे हैं कि उनकी टीम जीत जाएगी. क्योंकि अंकित अभी भी क्रीज पर है, संकेत भी है, दोनों भाई है और ये दोनों भाई बहुत खतरनाक है. स्टॉक डिलीवरी पहली देखने को मिली, तिरछी निकल गई गेंद, नीचे रही थी. अगली गेंद इस बार शॉर्ट ऑफ लेंथ है और पुल कर दिया है. नक्कीच नक्कीच हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. योग्य मात्र चेंडूवर झेप घेतली आणि काय झेप इथे मात्र मारायला मिळते. अगदी आपल्या हातामध्ये चेंडूला मात्र विसावतो. या 2 चेंडूमध्ये एकही धाव इथे आली नाही. आता मात्र समीकरण आहे 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो. या ज्या सामन्याची प्रेक्षकांनी अतुटीने वाट पाहिली होती, ज्या प्रकारचा सामना या ठिकाणी मात्र होईल तशाच प्रकारचा सामना इथे मात्र पाहायला मिळतो. या यही होता है. देखिए योगेश, आखिरी ओवर कुछ अलग ही क्लाइमैक्स लेकर आता है, कुछ अलग ही दबाव रहता है आखिरी ओवर में. मैच पहले राउंड का हो या फिर फाइनल का हो, आखिरी ओवर का सस्पेंस और रोमांच कुछ अलग ही होता है. 4 गेंदे और 7 रनों की आवश्यकता है. रोमांचक मैच. नक्कीच इथे मात्र संकेतने मात्र चांगला संकेत दिला नाही, फक्त एकच धावाचे आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्याचंच कारण पाहतो की नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय मयूर. संकेतचा हा बंधू आहे. म्हणजे हे तिन्ही बंधू आपल्याला या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 7 धाब्यांची गरज. सभी की नजरें कहीं ना कहीं अंकित पर है. कैच के रूप में आउट हुए डिप स्क्वायर लेग की दिशा में संकेत, लेकिन स्ट्राइक रोटेट हुई है और सेट बैट्समैन अंकित दळवी के पास स्ट्राइक. दूर दूर तक फैला हुआ फील्ड प्लेसमेंट. अगली गेंद लेकर रोहन, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. लॉफ्ट करने का प्रयास था, बढ़िया गेंद है, मोटा सिरा लगा है बल्ले का, गेंद जा रही है बैकवर्ड ऑफ द पॉइंट. बहुत ही अच्छा क्षेत्र रक्षण, केवल 1 रन. नए बैट्समैन के पास स्ट्राइक है. 3 गेंदे शेष है, 6 रन चाहिए. और वैसे देखा जाए तो बल्लेबाज के लिए 1 गेंद भी काफी हो सकती है मैच जीतने के लिए, लेकिन क्या गेंदबाज अनुमति देंगे, क्या कमजोर गेंद देखने को मिलेगी. और यदि अच्छी गेंदें होती है तो उस पर भी कहीं ना कहीं कम से कम एक बड़ा शॉट तो बची हुई 3 गेंदों में खेलना ही होगा मैच जीतने के लिए. नक्कीच सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. 7 चेंडूमध्ये 7 धाब्यांची आवश्यकता होती आणि आता मात्र आपण समीकरण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज. जबरदस्त क्लायमेट, खूपच छान इथे मात्र सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. रोहनवर फार अपेक्षा आहेत, कारण युवा आहे, परंतु टॅलेंट फार आहे गोलंदाजाकडे आणि त्याचं जागतं उदाहरण या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. गजब का क्रिकेट खेला है दोनों भी टीमों ने. दोनों भी टीमों की यहाँ पर सराहना करनी होगी और सही मायनों में क्रिकेट की जीत हो रही है. स्वर्गीय संजय स्मृति चषक 2021 की ये जीत है. हमने लोनार क्रिकेट एसोसिएशन की जीत है. अगली गेंद आगे रखी हुई गेंद हवा में नहीं खेल पाए और फंबल हुआ है. 1 रन पूरा. एक रन आएगा तो मैच नहीं जीत पाएगी नानकर टीम, क्योंकि अब 2 गेंदों में 5 रन चाहिए.
आपको क्या लगता है मैच टाई होगा? नाही मित्र म्हणेन की या सिच्युएशन मध्ये सामना टाय झाला नाही तर चांगला आहे, कारण आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. आणि मात्र रोहनने या अगोदर काय केलं आहे ते इम्पॉर्टंट नाही, भूतकाळामध्ये काय झालेलं आहे ते सुद्धा मात्र इम्पॉर्टंट नाही, परंतु वर्तमान काळामध्ये मात्र या गोलंदाजाला 2 चांगल्या चेंडूंची फेकी मात्र करायची आहे. जबरदस्त प्रतिभा के धनी है युवा गेंदबाज रोहन, और बार बार अपनी प्रतिभा सिद्ध कर रहे हैं इस टूर्नामेंट में. बहुत ही कंजूस रहे हैं रन देने के मामले में पूरे टूर्नामेंट में. 6 से ज्यादा रन किसी भी ओवर में उन्होंने खर्च नहीं किए हैं पहले 2 मैचेस में भी, और इस मैच में 7 रन थे बचाने के लिए. अंडर प्रेशर बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए अंकित के पास फिर से स्ट्राइक है. 2 गेंदें शेष, 5 रनों की आवश्यकता गावदेवी नानकर टीम को. इस बार हवा में खेला है, मिस टाइम कर बैठे फील्डर गेंद के नीचे. तर मित्रांनो नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. काय सामना आपण पाहतोय, खूपच छान इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते रोहन कडनं. आणि असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी अनिकेत मॅच फिनिश करेल, परंतु निकेतचा एक मिस टाइम फटका पाहिला. आणि मात्र पाहतो की आपण किरण पाटीलच्या माध्यमातून खूपच छान झेल पाहायला मिळतो. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धाब्यांची गरज. क्या कमाल का क्रिकेट, इसीलिए क्रिकेट इतना लोकप्रिय खेल है योगेश. क्रिकेट शानदार महान अनिश्चितताओं का खेल है, और इसमें प्रेडिक्शन पूरी तरह से फेल है. 2 ओवर पहले कई दर्शकों ने प्रेडिक्ट किया होगा कि मैच नानकर टीम बहुत आराम से जीत जाएगी, लेकिन अब कुछ कहा नहीं जा सकता है. दोनों टीमों के पास समान अवसर है. 1 गेंद 5 रन चाहिए. चौका लगता है तो मैच टाई हो जाएगा. सुपर ओवर छक्का लगता है तो नानकर टीम जीत जाएगी, और यदि विकेट गिरता है, सिंगल डबल आता है, तो फिर सावध टीम की जीत हो सकती है. डॉट गेंद भी होती है तो सावध टीम जीतेगी, लेकिन होगा क्या ये किसी को पता नहीं है. ये तो सब संभावनाएं हैं. परंतु वारंवार अजितच्या मुखामध्ये असा येतो की हा सामना कदाचित चौकारात मात्र टाय होईल, परंतु मात्र प्रेक्षक इथे मात्र अर्थात वाट पाहतात की एकाच संघाचा कदाचित इथे मात्र विजय निश्चित होणार आहे, कारण आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे. हाँ बिल्कुल योगेश, मैच टाई होता है, सुपर ओवर होता है, तो कमेंटेटर का काम भी बढ़ जाता है. तर चला खेळ सुरू करायचा आहे. जबरदस्त सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अपेक्षा सुद्धा केली नसेल अजय सावध संघाच्या पाठीराख्याने की ज्या मोमेंटला सामना इथे मात्र आम्हाला पाहायला मिळेल, परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कोणत्या बाजूने सामना पलटी मात्र झुकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. स्ट्राईकला आहे मयूर, आणि थोडासा आपण पाहतो की सिलिमिडो आपला सुद्धा एक खेळाडू आपण पाहतोय थोडासा प्रेशर टाकण्यासाठी फलंदाजावर. 1 चेंडू 5 धाब्यांची गरज. इथे मात्र सुरेख चेंडू